मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 21 जुलै. तर 21 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर आपण जर दुपारनंतर जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण तयार होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रात होणार आहे. आपण जर सावंतवाडी, त्याचबरोबर पणजी, मंडणगाव, त्याचबरोबर सावंतवाडी हा जर परिसर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. कणकवली परिसर, मालवण परिसर, त्याचबरोबर देवगड, विजयदुर्ग या परिसरात देखील रिमझिम पावसाने महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे. आपण जर संध्याकाळी 6च्या दरम्यान जर बघितलं तर देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा हा जर परिसर बघितला, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, माणगाव, लवसा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, हरिहरेश्वर, अलिबाग, पेण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर, कर्जत हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर शहापूर परिसर जर बघितला तर शहापूरमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण इथे जर वसई विरारमध्ये जर बघितलं तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. मीरा भाईंदर या भागात देखील चांगला पाऊस आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची पुन्हा एकदी एंट्री झालेली आहे. आता आपण बघूया अकोले परिसरात जर बघितलं तर आपल्याला जास्त पाऊस नाही दिसत, पण रिमझिम पाऊस अकोल्यामध्ये होणार आहे. पुढे जर संगमनेर परिसर बघितला तर थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण फक्त ढगाळ वातावरण त्या परिसरात देखील असणार आहे. लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला, त्याचबरोबर मनमाड हा परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. जास्त काही पाऊस या भागात आपल्याला काही दिसत नाही आहे. जर आपण 3 वाजता जर बघितलं तर मनमाड, चांदवड, नांदगाव, मालेगाव, त्याचबरोबर सटाणा, नामपूर, पिंपळनेर, साक्री, नाऊपूर हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात रिमझिम पावसाने सुरुवात ही होणार आहे. त्याचबरोबर शिरपूर, बलवाडी, चापोडा, त्याचबरोबर अंबळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, येवल, बोदवड, जामनेर, मलकापूर, रावेर, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर जळगाव, जामोद, त्याचबरोबर नंदुरा, खामगाव, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली, जाफराबाद, भोकरदन हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, परतूर, मालेगाव, वाशिम हा जर परिसर बघितला, पुसद, अर्नी, अंजनी, त्याचबरोबर किनवट, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर हा जर आपण संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 21 जुलैला होणार आहे. चंद्रपूरमध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं चंद्रपूर, त्याचबरोबर चामोशी, गडचिरोली, त्याचबरोबर आपण जर कापसी हा जर परिसर बघितला, अहेरी, तर या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर निर्मल परिसर बघितला, त्याचबरोबर नांदेड, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, मेहकर, जिंतूर, चिखली, खामगाव, भोकरदन, शेवगाव हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. आपण छत्रपती संभाजीनगर परिसर बघूया. या छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये आपण जर बघितलं तर मंगळवारी 21 जुलैला संध्याकाळी 6च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. बाकी जालना, अंबड, परतूर हा परिसर जर बघितला तर या भागात फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. दिवसभर देखील तशीच परिस्थिती असणार आहे. आपण जर बीडमध्ये बघितलं, माजलगाव, केज, धाराशिव या भागात देखील रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही या भागात देखील, ते पण थोड्या वेळासाठी 5च्या दरम्यान. जास्त काही म्हणजे पाऊस त्या भागात देखील नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर बार्शी, पंढरपूर हा जर परिसर बघितला, धाराशिव, आता इथे बघूया आपण. इथे पूर्णपणे आपण जर बघितलं तर दुपारी आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस या भागात दिसतोय. दुपारी 2-3च्या सुमारास कुठं बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, इंदी, पंढरपूर, त्याचबरोबर सांगोला, अकलूज, इंदापूर हा परिसर जर बघितला तर पूर्णपणे या परिसरात आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर बारामतीमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. कुठलाही पाऊस त्या भागात नाही आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर सांगली परिसर जर बघितला, ईश्वरपूर, विटा, त्याचबरोबर सांगोला, विजयपूर, हिंदी
हा जर परिसर जर बघितला तर आपण या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर राजपूर परिसर बघितला, कणकवली परिसर बघितला, सावंतवाडी, पणजी, मुडगाव परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, त्याचबरोबर दापोली, महाबळेश्वर, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, कोळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, वडा, बोईसर, वापी, पेठ, त्याचबरोबर नाशिक, घोटी, अकोले, मंचर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, अजून बरेचसे परिसर आहे जिथे जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. इथे जर आपण गोंदिया परिसर बघितला, तुमसर, गोंदिया, साकोली, भंडारा, रामटेक या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस 2 वाजल्यापासूनच या भागात सुरुवात होणार आहे. आपण जर नागपूर परिसर जर बघितला, नागपूर, वर्धा, हिंगणघाट, उमरेड, चिमूर, वराडा, चंद्रपूर, त्याचबरोबर गडचिरोली, चामोशी हा जर परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. यवतमाळ, अरणी, पुसद, वाशिम या भागात देखील पाऊस हा असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे हा मंगळवारी 21 जुलैचा आहे. म्हणजे 21 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस आहे, कसा असणार आहे, हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.